गुरुवार दिनांक 15 अगस्त 2024 को स्वतंत्रता दिवस के अवसर पर बापगांव में डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक व ठाणे जिला कांग्रेस कमेटी ग्रामीण अध्यक्ष श्री दयानंद चोरगे व महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सरचिटनीस कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे द्वारा 10वीं व 12वीं उत्तीर्ण सक्षम विद्यार्थियों को बख्शीश वितरण कर उनका स्वागत सत्कार किया गया व साथ ही मुफ्त में मधुमेह जांच शिविर का आयोजन किया गया। इस गुणगौरव कार्यक्रम में हजारों विद्यार्थियों ने भाग लिया। श्री दयानंद चोरगे ने सभी भारतवासियों को स्वतंत्रता दिवस की शुभेच्छा दी। आज स्वातंत्र्य दिवस आहे आणि या स्वातंत्र्य दिवसाच्या लोणार गटातील आणि माझ्या तालुक्यातील सर्व सहकाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। त्याचबरोबर डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आज गुणगौरव सोहळा आहे। या सोहळ्यासाठी उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्व डीवाय फाउंडेशनचे पदाधिकारी, सर्व मान्यवर, उपस्थित असलेले ज्यांनी अहोरात्र मेहनत करून या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप शिक्षण घेऊन चांगले मार्क्समध्ये पास होणारे सर्व माझे विद्यार्थी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण समाजसेवा आपण करत असतो। या समाजसेवा करत असताना खूप आनंद वाटतो की गरीब असो, गरजू असो किंवा आदिवासी असतील, विधवा महिला असतील, अशांना मदत करणं, पावसाळा आला की छत्र्या वाटप करणं, थंडीचे दिवस आले की ब्लँकेट वाटप करणं, असा विविध उपक्रम या डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करत असतो। वेगवेगळे कॅम्प आपण करत असतो। प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची गरज असतो, त्या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर ठेवत असतो। ज्या आपल्या शरीरावर ज्या शस्त्रक्रिया असतात अशा त्या आपण वेगळ्या पद्धतीने चाचण्याचं काम करत असतो आणि हे करत असताना खूप अभिमान वाटतो की माझी डीवाय फाउंडेशनची सर्व टीम यासाठी नेहमीच कटिबद्ध असतो। आज या डीवाय फाउंडेशन जी एनजीओ आहे, या एनजीओला आज 14 वर्ष पूर्ण होत आहे। मनोहर यांनी सांगितलं की कार्यालयामध्ये एक साऊथ इंडियन 2 महिला आल्या होत्या, त्यांना अत्यंत खूप गरज होती आणि त्या गरजेच्या माध्यमातून त्यांना जे होईल ते आपण त्यांना सहकार्य केलं। करत असताना मलाही असं वाटलं की आपण एक स्वतःची एनजीओ केली पाहिजे, एक फाउंडेशन एक आपण तयार केला पाहिजे। आणि तयार करत असताना बापगाव येथे एक 10 बाय 10चा आपला कार्यालय होता आणि या बापगाव मध्ये तिसरा कार्यालय, 10 बाय 10चा कार्यालय जो होता तो भाड्याने होता। दुसरा कार्यालय जो आपण याच्यावर इमारतीवर घेतला तोही भाड्याने होता आणि ते करत असताना माझ्या डीवाय फाउंडेशनचे सर्व सहकारी आस्ते आस्ते आम्ही भिवंडी पासूनची सुरुवात केली, तर ती आपण जिल्हा पातळीवर आपण केली आणि जिल्हा पातळीवर जे आपण करत होतो ते आता आपण कोकणात चालू केली। म्हणजे मागच्याच वर्षी
एका पत्रकारांनी आपल्याला लेख वाचला होता, तुम्हाला माहितीच असेल की डीवाय फाउंडेशन एक ब्रँड झालेला आहे. हा ब्रँड झालेला आहे म्हणजे आपण डीवाय फाउंडेशन हा कानात म्हणजे लास्ट टोकापर्यंत जो पोहोचवण्याचं खरं काम केलं असेल तर डीवाय फाउंडेशनच्या माझ्या सर्व सहकार्यांनी केलं असेल. डीवाय फाउंडेशन जेव्हा आम्ही चालू केलं त्यावेळेला अध्यक्ष योगेश पाटील आणि दीपक केले, त्याचबरोबर नवनाथ सुतार आणि देविदास केले, आम्ही असे 4 लोक बसलो होतो. आणि ज्या वेळेला ही सुरुवात केली, मग आपण ती सुरुवात करत असताना आपल्या लोणार गटातील काही सहकार्यांना आपण त्या डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्या कमिटीवर घेतली. आणि घेत असताना एक विभाग, एक लोणार गट, या लोणार गटाने हे डीवाय फाउंडेशन खऱ्या अर्थाने कोकणापर्यंत पोहोचवली. आणि संपूर्ण कोकणामध्ये आज डीवाय फाउंडेशनचा जय जयकार होतो. हे खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. आपण प्रत्येक वर्षी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यानमध्ये वेगवेगळे आपण कार्यक्रम करत असतो. आणि त्याचाच भाग म्हणजे आज आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज या लोणार गटातील जे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने पास झालेले आहेत त्याचा गुणगौरव आपण या ठिकाणी आपण करत आहोत. माझ्या डीवाय फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांना माझी विनंती आहे की खरं मी नशीबवान आहे, कारण माझी डीवाय फाउंडेशन आहे. मी एक ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे. आणि मी नशीबवान असं आहे की माझ्या डीवाय फाउंडेशनला कुठला कालबोट लागलेला नाही. कारण व्यासपीठावर बसलेले सगळेच लोक आहेत, जे सगळेच मानव, तुम्ही आम्ही सर्व प्रत्येकाचा वेगवेगळा पक्ष आहे. कोणी सेनेमध्ये, कोणी भाजपमध्ये, कोणी राष्ट्रवादीमध्ये, कोणी मनसेमध्ये, मी काँग्रेसमध्ये. पण या डीवाय फाउंडेशन मध्ये खऱ्या अर्थाने जो राजकारण नाही केलं तेही खऱ्या अर्थाने मनापासून तुमची शुभेच्छा अभिनंदन करतो. आपण 14 वर्षे या डीवाय फाउंडेशन मध्ये राजकारण केलंच नाही आणि याच्या पुढे आपल्याला करायचंच नाही. माझी डीवाय फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांना एकच विनंती आहे की आपण जिल्हास्तरीय खूप चांगल्या पद्धतीने डीवाय फाउंडेशन पोहोचवलेली आहे. तुम्ही कोकणापर्यंत ही डीवाय फाउंडेशन पोहोचवलेली आहे. आपल्याला ही पूर्ण महाराष्ट्रापर्यंत डीवाय फाउंडेशन पोहोचवायचे, याच्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने सहकार्य आणि मेहनत केली पाहिजे. मी 14 वर्ष या डीवाय फाउंडेशन साठी खूप मेहनत केली. जिल्ह्याचा अध्यक्ष असल्या कारणाने मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही, पण मी 10 दिवशी माझ्या मुलाला सांगितलं, वीरेन चोरगेला, की डीवाय फाउंडेशन मी संस्थापक जरी असलो तरी याचा सांभाळ करायचं काम आता तुझं आहे. कारण 14 वर्ष मी सांभाळली, याच्या पुढे तुला सांभाळायचं आहे. म्हणून माझ्या सर्व डीवाय फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांनी एकच विनंती आहे, जे काही कार्यक्रम कराल त्याची माहिती आणि डीवाय फाउंडेशनची किमान एक मासिक बैठक ठेवा. आणि हप्त्याला 5 किंवा 6 लोक, 7, 8, 10 लोक जेवढे बसतात तेवढे कार्यालयावर बसून एक हप्त्याची एक बैठक ठेवा आणि एक मासिक बैठक ठेवा. ही बैठक केली की आपोआप आपल्याला माहिती पडतो का आपण आपल्याला काय केलं पाहिजे. आणि जरी हप्त्याला जरी वीरेन तुम्हाला येऊ नाही शकला तरी मी तुम्हाला शब्द देतो की वीरेन चोरगे या ठिकाणी प्रत्येक महिन्याला तुमच्याजवळ येऊन बसेल. आणि जर वेगळी वेळ जर आली आणि आपल्याला पुढे जर चांगल्या पद्धतीने जर काम करायचं असेल तर मला कधीही मी सांगा, मी तुमच्या सोबत राहणार आहे. आज खूप मला अभिमान वाटतो की या लोणार गटातील माझे सर्व विद्यार्थी माझ्या सामने माझ्या समोर आहे. आणि आज या गुणगौरव होत असताना आज खरं तर ही जागा सुद्धा पवित्र आहे. कारण या जागेमध्ये आतापर्यंत जे पण कार्यक्रम केले ते सर्व हित आपल्या तुम्हाला सर्वांच्या हितासाठी केलेलेच आहे. आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा गुणगौरव तुम्ही कार्यक्रम केला, खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे. असेच कार्यक्रम तुम्ही करत राहा.
येणाऱ्या मी आता 4 दिवसापूर्वी अध्यक्षांना सांगितले की उद्या या पुढच्या महिन्यामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होतो आणि गणेश उत्सवाला सुरुवात होतो. त्या गणेश उत्सवामध्ये सुद्धा आपले जे डेकोरेशन करतात ते डेकोरेशन स्पर्धा घ्या आणि त्याच्यासाठी एक मीटिंग घ्या. त्याच्यानंतर नवरात्र उत्सव येतो, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी एक मीटिंग घ्या आणि हे दिवाळी फाउंडेशन कलाकारांमध्ये पोहोचवा एवढी मला अपेक्षा आहे. आज सगळ्या शुभेच्छा. आजचा हा दिवस आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी भरपूर अभिमानाचा आहे. त्याचबरोबर आजचा दिवस हा भरपूर महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आजच्या या दिवसानिमित्त भारत देशाला पुढे नेण्याकरिता ज्या आपल्या भविष्यातली पिढी आहे ज्यांचा हातभार आपल्या भारत देशाच्या उन्नतीसाठी लागणार आहे अशा विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.